नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखादी कलाकृती आपल्याला आवडली नाही म्हणून त्या कलाकृतीच्या विरोधात बोलणं हे खरं तर लोकशाही संकेताला धरून आहे. पण एखादी कलाकृती आपल्याला आवडली नाही म्हणून ती झुंडशाहीनी बंद पाडणं ही सध्याची जणू फॅशन झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांची नावं आठवून पहा. फुले चित्रपट असेल, खालिद का शिवाजी चित्रपट असेल, या चित्रपटांना त्या चित्रपटांमधल्या कंटेंट विषयी किंवा त्या चित्रपटामध्ये जो भाव दाखवण्यात आला, जो इतिहास दाखवण्यात आला, तो पटला नाही म्हणून विरोध झाला. काही वेळा हा विरोध इतका टोकाचा होता की या चित्रपटांचं प्रदर्शन थांबवावं लागलं किंवा या चित्रपटांमध्ये बदल करावे लागले. आता हे बदल सुचवले कोणी? खरं तर देशामध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर एक सरकारी प्रक्रिया असते. काय आहे ही प्रक्रिया? ही प्रक्रिया साधी आहे. एक सेन्सॉर बोर्ड आहे जिथे तुम्हाला चित्रपट पाठवावा लागतो. त्या सेन्सॉर बोर्डमध्ये चित्रपटातल्या प्रत्येक घटकाची व्यवस्थितपणे तपासणी होते. त्यानंतरच हा चित्रपटाला सर्टिफिकेट दिलं जातं आणि मग चित्रपट देशातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. पण ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एखाद्या समूहाला आवडलं नाही, एखाद्या संघटनेला आवडलं नाही, एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्या म्हणून या चित्रपटांना विरोध करण्याचं प्रस्त सध्या प्रचंड वाढलंय. यामध्ये महाराष्ट्र सुद्धा मागे नाहीये. महाराष्ट्रात या सगळ्यामध्ये सध्या भर पडली आहे ते मनाचे श्लोक या मराठी चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट सुद्धा दिलं होतं. इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा काही जणांना या चित्रपटाचं नाव खटकलं आणि मग त्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन या चित्रपटाचे खेळच बंद पाडले. आता प्रश्न असा आहे की एखादी कलाकृती जर आपल्याला आवडली नसेल तर तिला कोणत्या टप्प्यावर विरोध करावा? बरं, विरोध केल्यानंतर तो विरोध कोणत्या प्रकारचा असावा? आणि जर तो विरोध हा लोकशाहीच्या संकेतांमध्ये नसेल तर त्याच्यावर काय कारवाई करावी? असे अनेक प्रश्न या विरोधामुळे निर्माण होतात. मनाचे श्लोक या चित्रपटाच्याच बाबतीत बोलायचं तर 10 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज झाला होता आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चित्रपटगृहामध्ये झुंडशाही केल्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर टाकावं लागलेलं आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात हा वाद नेमका आहे काय आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांना ही भूमिका का घ्यावी लागली. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची प्रमुख भूमिका असलेला आणि तिनंच दिग्दर्शित केलेला मनाचे श्लोक हा चित्रपट सध्या वादात सापडलाय. हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला, पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी 11 ऑक्टोबरला समस्त हिंदू आघाडी या संघटनेनं या चित्रपटाचे महाराष्ट्रातील शो बंद पाडले. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चित्रपटगृहामध्ये शिरून चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद पाडण्यात आलं. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा ग्रंथ आहे. याच ग्रंथाचं नाव चित्रपटाला देण्याला संघटनेचा विरोध आहे. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळानं सुद्धा चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध केलाय. शेवटी चित्रपट निर्मात्यांनी रिलीज झालेला चित्रपट स्थगित केलाय आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हणतात, मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून ज्या घटना घडल्या त्या अत्यंत दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवतोय. सिनेमाच्या नव्या नावासह येत्या गुरुवारी 16 ऑक्टोबर 2025ला हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करतोय. चित्रपटाला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याला विरोध करणं आणि त्याचे शो बंद पाडणं हे चुकीचं आहे असं मत चित्रपटसृष्टीतील अनेकांनी व्यक्त केले. पण आपल्या समाजामध्ये चित्रपट हा प्रचंड संवेदनशील विषय असल्यामुळं निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना अनेक गोष्टींचा विचार करूनच चित्रपट बनवावा लागतो, हे कटू सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. खरं तर वादामध्ये सापडलेला किंवा विरोधाचा सामना करावा लागणारा हा काही पहिला चित्रपट नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून याची यादी प्रचंड मोठी आहे आणि लांबतच चाललेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळाचे विश्वस्त प्रवीण कुलकर्णी. प्रवीणजी नमस्कार. बोला. बर, जय जय रघुवीर समर्थ. आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की चित्रपटाच्या नावाला इतका विरोध करण्याचं नेमकं कारण काय होतं? याला कारण असं आहे की मनाचे श्लोक आपण म्हटलं की रामदास स्वामी एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं.
मनाचे श्लोक इतर कुणाचेही नाहीत. मनाचे श्लोक हे जगभरात आपण अतिशय चांगली कलाकृती आणि मनासाठी शिकवण दिलेली असे पण ठरू शकतो. तर या सगळ्याला आपण या टीव्हीला आपण मनाचे श्लोक किंवा या पिक्चरला मनाचे श्लोक आपण असं नाव देतोय, हे अतिशय चुकीचं आहे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही न्यायालयीन दरवाजे थटवले. बरं, तुम्ही न्यायालयामध्ये गेलात तर ते बरोबर आहे, कारण तो अधिकार प्रत्येकाला आहे एखादी गोष्ट नाही आवडली तर जाण्याचा. पण या चित्रपटाचे जे शो बंद पाडले गेले, चित्रपटगृहामध्ये घुसून अनेकांनी जे शो बंद पाडले, त्याच्यामुळे ते चित्रपटाचं प्रदर्शन मागे घ्यावं लागलं, याबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे, प्रत्येकाची उत्तर द्यायची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाला आपण असं सांगत नाही की या पद्धतीत उत्तर दे. आम्हाला माहिती आहे की चित्रपटसृष्टीतले शिवाय काही अनेक भक्त आहेत की त्यांचंही यामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही फक्त न्यायालयात गेलो, न्यायालयात दाद मागितली आणि आता समोरच्या जे निर्माते आहेत त्यांनी असं सांगितलं की क्लीन चिट मिळाली आहे. क्लीन चिट मिळालेली नाहीये, अजून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 17/11 तारीख मिळालेली आहे. त्यांना डिस्क्लेमर लावला, डिस्क्लेमर त्यांनी लावून पिक्चर चालू दाखवायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढ्यावरच आम्ही आता थांबलेलो आहे. पण याच्या पुढे जे काही आहे, उत्तर जे मिळाले किंवा काही दंगे झाले, हे ज्याचे त्याचे प्रश्न आहे, त्याला आपण कसं सांगू शकणार ना. बरं, पण त्याच्यामध्ये असं होतं, जर त्या चित्रपटाचं नाव आपण नीट पाहिलं तर मनाचे श्लोक मधल्या मनाला कोट केलं गेलेलं आहे. याचा अर्थ, त्याचा अर्थ वेगळा आहे. असं असताना सुद्धा आपण इतका विरोध करण्याचं काय कारण आहे? मनाचा श्लोक असं असेल तर बरोबर होतं. मनाचे श्लोक हे एकच आहे. तुम्ही काय ग्रॅमॅटिक हालचाली करून तुम्ही त्यात बदल करू शकत नाही आणि लोकांपर्यंत जायचं पोहोचण्यासाठी एक त्याला आपण मनाचे श्लोक हे नाव अतिशय जगप्रसिद्ध असल्यामुळे, त्यांनी कॅची असल्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे असं आमचं मत आहे. बरं, पण तुम्ही मगाशी मी जो प्रश्न विचारला की जी झुंडशाही झाली, जो चित्रपटगृहांमध्ये घुसून अनेकांनी विरोध केला होता, याचं समर्थन तुम्ही करता का? आम्ही समर्थन कर, आम्ही तेच सांगतोय, प्रत्येकाची उत्तर द्यायची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला उत्तर काय द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, त्याची माध्यम काय आहे, हे सगळे प्रकार वेगवेगळे आहेत. आमची पद्धत ही होती, आम्ही आधी त्यांच्याशी बोललो, अनेक वेळा आमचे त्यांचे संवाद पण झाले. त्यांना आम्ही सांगितलं होतं की असा असा आमचे आक्षेप आहे. त्यांनी जेव्हा ऐकलं नाही तेव्हा आम्ही न्यायालयात गेलो, हायकोर्टात गेलो आम्ही. नाही, तुमच्या पद्धतीबद्दल आक्षेप असण्याचं काही कारणच नाहीये, कारण ती मी पुन्हा एकदा सांगते की ती लोकशाही मधली पद्धत आहे. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की ज्यांनी ही झुंडशाही केली त्याला तुम्ही समर्थन देता का? त्यांची पद्धत वेगळी आहे हे तर निश्चित आहे, पण त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नाही नाही नाही, पाठिंबाचा काही संबंधच नाहीये. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो, त्यांनी कसं उत्तर द्यायचं ते. त्याला पाठिंबा, आम्ही समर्थन किंवा पाठिंबा द्यायचा आमचा काही संबंधच नाही या सगळ्यामध्ये. त्यांनी उत्तर तशा पद्धतीने दिलं, आम्ही अशा पद्धतीने दिलं, एवढाच त्याचा भाग आहे. बरं, आता असं आहे की अगोदर जर हा चित्रपट तसाच प्रदर्शित झाला असता किंवा जर त्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसता तर फार काही चर्चाही झाली नसती. पण आता जेव्हा की हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे उलट याची चर्चा जास्त होतीये. ते आम्हाला चर्चेचा आणि पिक्चरचा काही संबंधच नाही. त्यात कंटेंट काय याच्याशी काही मतलब नाहीये मॅडम. आम्हाला पाहिजे एवढंच की त्यातला मनाचे श्लोक हे जे टायटल आहे हे बदलावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. पण मनाचे श्लोक हे जर कुणी वापरलं तर त्याला विरोध का असावा? कारण हे काही पेटंट नाहीये, म्हणजे समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे पण ते अवघ्या महाराष्ट्राचं आहे. ती काही कुणा एकाची मालकी नाहीये किंवा कुणी एक असं म्हणू शकत नाही की हे आमचंच आहे म्हणून. हे समस्त महाराष्ट्राचं आहे, मग त्याला इतका विरोध का? याला कारण असं की मनाचे श्लोक याच्यामध्ये जे काही शिकवण आहे आणि त्या पिक्चरचे ट्रेलर त्यांनी रिलीज केले होते, टीजर रिलीज केले होते, त्याच्यामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे याच्यात कुठेही एकमेकाशी संबंध नाहीये, सुसंगती नाहीये. ते वेगळंच उफराट तत्वज्ञान त्यात थोपवतायत आणि मनाचे श्लोक या टायटल खाली थोपवतायत, म्हणून आमचा विरोध आहे. पण हा विरोध तुम्ही करण्या अगोदर तुम्ही चित्रपट बघितला होता का? चित्रपट मी अजून मॅडम तेच सांगते तुम्हाला, टीजर आणि चित्रपट या टीजर वर आम्ही हे करतोय. चित्रपटाशी आमचा काहीही संबंध, आम्ही बघितलं शक्यच नाही बघायचं ना. आम्ही फक्त त्यांनी जो टीजर दाखवला त्याच्यावरनं आम्ही बघितलं, जे आम्हाला 5-6 तारखेला लक्षात आलं, म्हणून आम्ही त्या दिवशीपासून विरोध चालू केला. बरं, तुमच्या विरोधाबद्दल मी समजू शकते कारण तुम्ही टीजर बघितलात आणि तुम्ही न्यायालयामध्ये गेलात. पण ज्यांनी टीजर बघून अशा प्रकारे चित्रपटाला विरोध केला, झुंडशाही केली, त्यांनी तुम्हाला असं वाटत नाही की हे सगळं करण्या अगोदर चित्रपट किमान एकदा बघून मग आपला विरोध करायला हवा होता? मी तुम्हाला तेच सांगतोय, प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी असते, प्रत्येकाची ते समजून घ्यायची शक्ती वेगळी असते. ज्यांनी कसं रिस्पॉन्ड करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी कसं बोलणार ना मॅडम. म्हणजे त्याच्या तुम्ही विरोधातही नाहीयेत आणि त्याला पाठिंबाही देत नाहीयेत. अगदी खरं आहे, काही कारणच नाही ना. पण अशा
आम्ही आमची बाजू आमच्या पद्धतीने मांडलेली आहे आणि मी त्याच्याबद्दल ठाम आहोत. आम्ही अजूनही असं सांगतोय त्यांना की त्या पिक्चर मध्ये जर काही आणखी तुम्ही कंटेंट आम्ही बघितलेलं नाहीये, टीजर वरनं जे कळतंय, टीजर बद्दल जी त्यांनी तत्वज्ञान त्यांचं मांडलेलं आहे, उपरात तत्वज्ञान आम्ही त्याला म्हणतो, त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही नाही म्हणतो. मनाचे श्लोक कुणी वापरा, मनाचे श्लोक वापरून त्यांनी एखादा पिक्चर काढला असता त्याच्यावर समाधी त्या म्हणजे समर्थ रामदासांबद्दल त्यांनी काही सांगितलं असतं तर आमचं काहीच म्हणणं, रघुवीर चित्रपट निघालाच ना, आम्ही त्याला विरोध केला नाही. पण त्या चित्रपटाला हे कोणी कलाकार बोलले नाही. 3 वर्षात आमचा तो चित्रपट रखडला. काय रखडला? याच्यावेळी ते मानसिक त्यांची तुमची ज्याला आपण ज्याचा आपण हे म्हणतो त्यांची स्वतःची इच्छा म्हणतो किंवा त्यांना सत्सद विवेक बुद्धी, हा सद्वैत बुद्धी म्हणतो, त्यावेळी ते हे मध्ये पडले नाहीत. त्यावेळी सगळे गप्प बसले. आता जेव्हा त्यांच्या शेपटीवर पाय पडला त्यावेळी आम्हाला असं विचारतात की तुम्ही असं, आणि पुन्हा त्यांनी जे सांगितलं की जाहीरनामा केला त्या टीमनं, मनाच्या श्लोकाच्या टीमनं, की आम्हाला खेद वाटला. आमच्या म्हणजे याच्यामध्ये हेतूबद्दल शंका येतो. काय हेतूबद्दल शंका येतो? काय कारण आहे? मनाचे श्लोक आम्ही इतकं स्पष्टता असेल त्याबद्दल बोलतोय. आम्ही झोळी घेऊन भिक्षा मागणारी माणसं आहोत, त्याच्यात आमचा सज्जनगड चालतो. सज्जनगडवरची जी काही कार्य चालतात ती त्याच्यावर चालतात. आमचा हेतू वेगळा असं काही कारणच नाहीये. समर्थांच्या कलाकृतीबद्दल पावित्र्य एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढ्याबद्दलच आमचा संबंध आहे. पण का त्यांना तुमच्या हेतूवर शंका घ्यावी वाटली असणार? कारण त्यांनी टीजर तसे दाखवलेत म्हणून. त्यांनी टीजर तसे दाखवले, त्यांची जे प्रोमो झाले त्याच्यावर तसे दाखवले. त्यांनी सांगतायत त्याबद्दल वेगळं सांगतायत आणि बोलतायत वेगळं. समर्थांच्या शिकवणी लिव्हिंग रिलेशनशिप आहे का? लग्नाविषयी लग्न सोडून राहावा अशी काही आहे का? असं नाहीये. समर्थांनी शिकवण सांगितली आहे, ती शिकवण वेगळी आहे आणि ते सांगतायत ते तत्वज्ञान वेगळं आहे, ज्याला आपण उपराट तत्वज्ञान असं म्हणतो. पण तुम्ही याचिका कधी दाखल केली हायकोर्टामध्ये? 9 तारखेला. 9 तारखेला गेल्या आताच्या 9 तारखेला, 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरला. पण ट्रेलर तर मला वाटतं खूप अगोदर, कारण 10 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज झाला, म्हणजे ट्रेलर तर त्याच्या खूप अगोदर आला असेल. मग तेव्हा कल्पना आली नव्हती की या चित्रपटाचं असं नाव आहे म्हणून? आम्ही 5 किंवा 6 तारखेच्या दरम्यान आम्ही बघितला. लोकांकडे आम्हाला फोन यायला लागले की असा एक चित्रपट येतोय, त्यावेळी आम्ही त्याच्यामध्ये पडलो. त्याच्या आधी आम्हाला असा पिक्चर येतो काही माहित नव्हतं, नाही तर आम्ही तेव्हाच बोललो असतो. बरं, फक्त मग ते याचिकेमुळे तुम्हाला प्रदर्शन थांबवता आलं नव्हतं? हा, माननीय कोर्टाने जे सांगितलं त्यांनी डायरेक्शन दिलेली आहेत आणि या डायरेक्शन मध्ये त्यांनी काही त्यांना 2-3 अटी टाकल्यात. त्या पद्धतीने त्यांनी ते वागायचं आहे आणि त्याची पुढची तारीख 17/11 दिली आहे. त्यावेळी आणखीन पुढच्या गोष्टी होतील. बरं, पण आता काही प्रश्नच नाही ना, कारण त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही चित्रपटाचं नाव बदलतोय आणि पुन्हा एकदा 16 तारखेला रिलीज करतोय. अजून बदललेलं नाहीये, ते बदलतो असं म्हणतायत. अजून बदललेलं नाही, पण बदलून 16 तारखेला रिलीज करतोय अशी भूमिका तरी त्यांनी समाज माध्यमांवर मांडली. टीम मधलं कुणाशी बोलणं झालं तुमचं? त्यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला? टीमपैकी मी आता न्यायप्रविष्टासाठी मी काही गोष्टी सांगू शकत नाहीये, पण त्याच्या टीम मध्ये 4-5 जणांशी आमचं संबंध बोलणं चालू होतं. सांगितलं होतं त्यांना, म्हणजे 5-6 तारखेपासून हे बोलणं चालू झालं होतं. पण त्यांना कधी वाटलं नसावं की लोकांकडे इतक्या अशा पद्धतीचा विरोध होईल, म्हणून त्यांनी ते बहुतेक लाईटली घेतलं असावं. अशा पद्धतीचं म्हणजे जे आता तुम्ही म्हणताय झुंडशाही वगैरे त्याबद्दल बोलतोय मी. ओके, ठीक आहे. प्रवीणजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. जयंत माइंडकर ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आपल्यासोबत आहेत. माइंडकर सर, नमस्कार. बरं, या चित्रपटांना विरोध होणं आणि मग त्यांच्या एकतर प्रदर्शन थांबवणं किंवा चित्रपटांमध्ये बदल करणं, मग तो नावात असेल, तो कंटेंटमध्ये असेल किंवा त्याच्यामधला काही भाग वगळणं, हे गेल्या काही दिवसांमध्ये आता जवळपास नेहमीचं व्हावं वाटावं इतकं रेग्युलर झालेलं आहे. या विशिष्ट चित्रपटाच्या बाबतीत जे गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी जी भूमिका मांडलेली आहे, या सगळ्याबद्दल काय मत आहे तुमचं? एकूण 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे हे जे कोणी सज्जनगड निवासी प्रवीण कुलकर्णी आहेत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ज्या सरकारचं महाराष्ट्र ज्या पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाचेच जवळपास कार्यकर्ते, प्रतिनिधी, एक्सपर्ट या नावाने किंवा काही एक्सपर्ट असतीलही सेन्सॉर बोर्डावर असतात. अशा वेळेस या सेन्सॉर बोर्डाने अप्रूव्ह केलेल्या चित्रपटाला जर हे महाशय किंवा त्यांचे समर्थक नाही किंवा कोणती एखादी हिंदू समता जी कोणती संघटना आहे ते विरोध करत असेल तर पहिल्यांदा ह्या विरोध करणाऱ्यांनाच एक्सपर्ट म्हणून ठेवून घ्यावं का, हा माझा पहिला प्रश्न आहे.
म्हणजे पहिल्यांदा कुठलाही चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवायचा की या गल्ली बोळापासून तर दिल्लीपर्यंत असणाऱ्या सो कॉल्ड एक्सपर्ट्सचं पहिले अप्रुव्हल घ्यायचं. कारण हा त्रास आता तुम्हाला मनाचे श्लोक करता दिसत आहे. हाच त्रास अगदी पंजाबी हिंदी चित्रपटापासून साऊथ इंडियन चित्रपटांपर्यंत सर्वांना होत असतो. तर तेव्हा त्यावेळेसही काय करावं, तर प्रत्येकाकडनं शेवटी आपण हे घ्यायचं का की तुमचं अप्रुव्हल घ्या, तुमचं अप्रुव्हल घ्या. बरं, ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाने बसवलेलं सेन्सॉर बोर्ड जर का सांगत आहे की हे आम्ही अप्रूव्ह करत आहे, तर त्याला नकार देणारे हे कोण? त्याच्यानंतर तुम्ही एक अगदी योग्य प्रश्न विचारला, त्याचं कुलकर्णींनी उत्तर नाकारलं. तुम्ही सरळ असं सांगितलं की या तुमच्या विरोधाच्या नावाखाली जी काही झुंडशाही झालेली आहे त्याला जबाबदार कोण? खरं तर सीसीटीव्हीच्या जमान्यात चेहऱ्यावर त्यांनी काही मास्क वगैरे घातलेला नाहीये, सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत. आपण अजूनही लोकशाहीत आहोत. मला असं वाटतं ही घटना 10 तारखेला जर का घडलेली आहे तर आतापर्यंत त्यांच्यावर अरेस्टची कारवाई झाली पाहिजे. ती अजूनही झालेली नाही. मग याला मी म्हणतो की विशिष्ट विचारांच्या लोकांचं सरकार, पण ठीक आहे ते आता अप्रूव्ह झालेलं आहे का, मग आपण आपल्याच एखाद्या ज्याला असं म्हणता येईल स्लीपर सेलद्वारे आपण त्याला विरोध करवून घ्यायचा आणि आपण याच्यावर बंदी घालून घ्यायची. हा एक प्रकार तर होत नाहीये का? संघाचे असे अनेक स्लीपर सेल्स आहेत. त्यातलंच एक नाव जे तुम्ही आता सांगितलं, हिंदू आघाडी, हा एक भाग हा केवळ सेन्सॉर बोर्डाने अप्रूव्ह केल्यानंतर सेल्फ स्टाईल सेन्सॉर बोर्ड असलेल्या सर्व प्रकारच्या व्यक्तींवर, सर्व यामध्ये कोणतंही नाव असू दे, हे माझं त्यांना अगदी ऍप्लिकेबल आहे. कारण हा विरोध आज नाही होत आहे. अगदी घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर यापासून अशा प्रकारचे विरोध होतात. सेल्फ स्टाईल सेन्सॉर बोर्ड असं वागणाऱ्या कुठल्याही पक्षाला, कुठल्याही व्यक्तीला माझा विरोध राहील. दुसरा मात्र एक प्रश्न जरा वेगळा आहे. तो असा आहे की आजकाल असं जाणवलेलं आहे की कॉन्ट्रोव्हर्सी झाली की तो चित्रपट चालतो. आणि माझं असं म्हणणं आहे, आणि ही कॉन्ट्रोव्हर्सी डेलिबरेटली व्हावी. मुळात आजकाल टीव्हीच्या OTTच्या जमान्यात आणि आपण सगळं इंटरनेटला चिकटलेलो असताना या चित्रपटाची अशा प्रकारे पब्लिसिटी करून घेण्याचे सुद्धा प्रकार हे चित्रपट निर्मात्याच्या प्रयत्नांनी होतात. अशा प्रकारचे आरोप आधीही झालेले आहेत. ही कॉन्ट्रोव्हर्सी मुद्दामून तो होत नाहीये, हा आरोप झालेला आहे. हाही एक प्रकार नाही का? तर मला असं वाटतं याचाही विचार झाला पाहिजे. पण याचा विचार तर नंतर होईल. पहिला हा विचार की मुळात कायदा हातात घेऊन पोस्टर फाडण्याचा अधिकार तुम्हाला नाही, आणि त्या पोस्टर फाडणाऱ्या व्यक्तींना म्हणजे हात आणि त्यांच्या मागचा जो कोणी असेल तो मेंदू, म्हणजे तुम्ही पोस्टर फाडा अशी ऑर्डर देणारा जो कोणी माणूस असेल किंवा थिएटरमध्ये जाऊन घोषणा देणाऱ्या ज्या कोणी महिला, जे कोणी पुरुष असतील त्यांना अटक झाली पाहिजे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग मी तुम्हाला सांगितलं, त्याचाही विचार झाला पाहिजे. ठीक. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हे ठीक आहे की एखाद्या समुदायाच्या, एखाद्या संघटनेच्या, एखाद्या धर्माच्या भावना दुखावू शकतात आणि मग त्यानुसार ते आपली प्रतिक्रिया देऊ शकतात. ज्याला हिंसक प्रतिक्रियाबद्दल मी बोलत नाहीये, पण आता जे प्रवीण कुलकर्णींनी सांगितलं, त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारला, जो त्यांना पूर्ण अधिकार आहे की एखादी गोष्ट आम्हाला नाही पटली तर आम्ही न्यायालयात जातो. त्यांनी ते गेले. मुद्दा आहे की हे सगळं एकीकडे होत असताना चित्रपटसृष्टी याला कसं उत्तर देते? कारण हे बघितलेलं आहे की एखाद्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये जेव्हा हे होतं तेव्हा जर सगळी चित्रपटसृष्टी एकत्र दिसली किंवा त्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, आपल्या कला स्वातंत्र्यासाठी जर आवाज उठवला तर कदाचित पुढच्या चित्रपटासाठी तो आवाज एकत्र दिसेल. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे होताना दिसतंय का? एक रिअलिटी तुम्हाला मी अगदी सांगतो, आणि हा माझा अगदी म्हणजे हॉलिवूड, लॉस एंजेलिस पासून तर अगदी आतापर्यंत मराठी चित्रपटांपर्यंत एक आहे की आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपले कलाकार, आपले लेखक, तंत्रज्ञ यांची स्वतःची एक
पॉलिटिकल आयडिओलॉजी असते आणि ते विशिष्ट विचारांना विशिष्ट पक्षांना बांधलेले असतात. म्हणजे हॉलिवूडमध्ये तर चक्क अक्षर 50% जवळपास काही रिपब्लिकनकडे असतात, तेवढेच डेमोक्रॅटिक पक्षाकडे असतात. आपल्याहीकडे मी कोणाचंही नाव न घेता सांगतो, मराठी चित्रपट सृष्टीत आपण असं ओळखू शकतो. आता नेमका कोण सापडलेला आहे, मग त्याला आम्ही का मदत करायची? चित्रपट म्हणून ही भावना पाहत नाही, पण वैचारिक दृष्ट्या वेगळी असलेली माणसं, तो विशिष्ट विचारांचा सापडलेला आहे. पुन्हा मी पक्ष वगैरे नाव न घेता सांगतो, उजव्या विचारांचा सापडलेला आहे का, तर डावे म्हणतील आमचा काय संबंध आहे, आम्ही त्याच्यात नसतो. डावा सापडलेला आहे का, तर म्हणतील उजवे म्हणतील त्यांनीच काहीतरी केलेलं असेल. मध्यम मार्गी जेव्हा बोलायचा प्रयत्न करतील तेव्हा ते कदाचित अगदी मिनिस्कूल सापडतील. आणि म्हणून तुम्हाला जी अभिप्रेत असलेली एकता आहे, ती एकता चित्रपट सृष्टीत दिसू शकत नाही. आणि कविता हेही सांगतो, अगदी हीच एकता आपल्याला जर्नलिझम मध्ये सुद्धा जेव्हा आपल्यावरही अशा प्रकारचे हल्ले वगैरे होतात तेव्हा आपल्यामध्येही दिसू शकत नाही. आणि त्यालाही कारण हेच वैचारिक मतभेद असतात. त्यांचं ते बघतील, आम्ही कशाला मध्ये पडू ही भावना असते. नाही, वैचारिक मतभेद असणे हे काही फार वावगं नाहीये, खूप चुकीचं आहे असंही नाहीये. पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रोफेशन म्हणून, आपला व्यवसाय म्हणून एक बांधिलकी असते आणि व्यवसाय म्हणून एक जबाबदारी असते, ज्याला आपण व्यावसायिकता असं सुद्धा म्हणतो. जर तीच किमान व्यावसायिकता जर चित्रपट सृष्टी दाखवू शकत नसेल, तर मग त्याला रसिक प्रेक्षक तरी पाठिंबा कसा देणार? प्रिसाइजली. आणि ते दाखवत नाही ती वस्तुस्थिती आहे. खरं तर हे मनाचे श्लोक यामध्ये काय आहे म्हणून एवढं मनाचे या शब्दाबद्दल ज्याचं तुम्ही डिस्क्राईब करून सांगितलं, कोट अनकोट असताना ग्रामर समजावून सांगितलं, तरीही पण हे कोर्टात ठीक आहे, कोर्टात जाईपर्यंत ठीक आहे, पण पोस्टर फाडेपर्यंत इतर लोक काय करत आहेत? याच्या आधी पद्मावत आलेला असेल, आपल्याला माहितीच आहे. याच्या आधी तो अजून रणबीर सिंगचा कोणता आलेला होता ज्याच्यामध्ये नाव बदलायला लागलं होतं चित्रपटाचं. हे सगळं घडलेलं आहे. होत आहे काय, मला जो डाऊट येतो की कॉन्ट्रावर्सी झाल्यानंतर निर्माता दिग्दर्शक म्हणजे पद्मावतीचं नाव पद्मावत केल्या गेलं. एक प्रकारे ज्यांनी विरोध केला ते म्हणतील आम्ही जिंकलो आणि निर्मात्याला सुद्धा अपेक्षित असलेली पब्लिसिटी मिळाली. असं तर काही इक्वेशन नाहीये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मुळात हे इश्यूच नाहीयेत. पद्मावत म्हटलं काय, पद्मावती म्हटलं काय, कारण तुम्ही जर का चित्रपटाच्या पहिल्याच टायटलमध्ये सांगताय की याचा कुठल्याही हिस्टॉरिकल कॅरेक्टरशी संबंध नाहीये, जर का असेल तर तो इन्सिडेंटल आहे असं तुम्ही चक्क जर का पहिल्यांदा टाकत आहात, तर पुढचं पद्मावत, हमारी महाराणी पद्मावती वगैरे म्हणून त्याच्यानंतर कोणती एखादी सेना उभी राहणं, करणी सेना वगैरे, याला काहीही अर्थ राहत नाही. पण तरीही त्यांचंही काम होतं. ते सुद्धा बाहेर येऊन म्हणू शकतात, पत्रकारांसमोर सांगू शकतात की आम्ही जिंकलो. आणि त्यांचा निर्माता सुद्धा संजय लीला भन्साली, निर्माता दिग्दर्शक, तो सुद्धा नाही मला मी थोडस जे काय असेल ते केलेलंही असेल, पण माझं तर काम झालेलं आहे, चित्रपट तर चांगला चाललेला आहे. हा एक वाद नेहमी होतो आणि मला असं वाटतं याच्यावर फार जास्ती आपण डेलिबरेट कॉन्ट्रोवर्सी तर करत नाहीये केवळ मार्केट मिळवण्याकरता. हा मात्र एक प्रश्न जरूर आहे. आणि आता या चित्रपटाच्या बाबतीत पण मगाशी प्रवीणजींनी सांगितलंच की मनाचा श्लोक असं जर म्हटलं असतं तर कदाचित आम्ही इतकी तक्रार केलीही नसती, कदाचित तशाच बदलांसह हा चित्रपट येईलही. आता हे याच्यावर मात्र माझं ऑब्जेक्शन आहे. हे प्रवीण कुलकर्णींच्या सारखे सेन्सॉर बोर्डावर सदस्य घेऊन जावेत, असं ग्रामर बदला म्हणून सांगणारे, की आम्ही गल्लीबोळात फिरायचं, प्रत्येक चित्रपट निर्मात्याने यावर तुमचं मत काय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत यावर तुमचं मत काय म्हणून. नाही, हे योग्य नाही. हाच आणि कळीचा मुद्दा आहे जयंतजी, हाच कळीचा मुद्दा आहे की जर आपल्याकडे एक व्यवस्था आहे, लोकशाही पुरस्कृत व्यवस्था आहे, तर त्या व्यवस्थेतनं सर्टिफाय झालेली गोष्ट ही चित्रपटगृहांपर्यंत पोहोचते आणि त्याचं एकदा सर्टिफिकेशन मिळालं की त्याच्यानंतर विनासायास हे चित्रपट प्रसिद्ध होतील. आणि जर कुठल्या संघटना, जर कुठली लोक हे म्हणत असतील की आम्ही आमच्या संख्येच्या बळावर ते होऊ देणार नाही, तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम हे आपल्या कायद्यानं केलं पाहिजे. पण आत्ता ते होताना दिसत नाहीये, हा मुळात कळीचा प्रश्न आहे.
पण एकीकडे या सगळ्याचा आदर्श व्यवस्थेचा आग्रह आपण धरत असताना दुसरीकडे हेही पाहायला पाहिजे की चित्रपटसृष्टी ही सुद्धा किमान व्यावसायिकता दाखवण्यामध्ये यशस्वी ठरतेय का? जर ती ठरत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यासाठी भांडत असताना आपल्याला लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक यांचा जो पाठिंबा हवा असतो तो मिळणार नाही. त्यामुळे आपल्या कलाकृतीचं अस्तित्व टिकवायचं असेल किंवा आपल्या कलाकृतीची ओरिजिनॅलिटी जर मूळतत्व टिकवायचं असेल तर चित्रपट सृष्टीला पण काम करावं लागेल, सरकारला पण काम करावं लागेल आणि या सगळ्याकडे जनता म्हणून प्रेक्षक म्हणून आपल्यालाही डोळे उघडून पाहावं लागेल हे वास्तव आहे. आपण दोघेही जण प्रवीणजी आणि जयंतजी या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर या चर्चेमध्ये 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.